नंदुरबार जिल्ह्यातील दडगाम बसस्थानकात प्रवाशांची होणारी गैरसोय अखेर थांबली। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणीच्या आंदोलनाची दखल। वर्षभरापूर्वी दडगाम बसस्थानकाचे उद्घाटन राजकीय प्रतिनिधींकडून मोठ्या थाटात करण्यात आले। मात्र उद्घाटनानंतर बसस्थानकाची अपूर्ण अवस्थेकडे कोणत्याही राजकीय प्रतिनिधीने लक्ष दिले नाही। दडगाम बसस्थानक तालुक्यातील प्रवासांचे मुख्य ठिकाण असल्यामुळे शाळेकरी विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी वर्दळ स्थानक परिसरात असते। एकीकडे महाराष्ट्र परिवहन महामंडळ प्रवासी दिन साजरा करण्यासाठी असंख्य जाहिरात करत आहेत। दडगाम बसस्थानकात मात्र पाण्याची व शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नाही। परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती। संपूर्ण बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते। सदर गंभीर समस्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणी टीमकडून दखल घेता महाराष्ट्र परिवहन महामंडळाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मागच्या काही महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणी करून बसस्थानक परिसरात शौचालय व प्रसाधनगृह चालू करण्याची मागणी लावून धरली होती। ती अखेर महाराष्ट्र परिवहन महामंडळाने आज या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। जो बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या किंवा शाळकरी मुलींचा जो त्रास होत होता शौचालयाअभावी, तो अखेर या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि मनसेची मागणीला या ठिकाणी पूर्ण यश आलेलं आहे। तुम्ही मागे पाहू शकता, शौचालयाची जी व्यवस्था आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मनसेच्या दणक्यानंतर या ठिकाणी करण्यात आलेली होती। ती आपण या ठिकाणी प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। ही हात धुण्याची व्यवस्था आहे, पाणी चालू झालेलं आहे। त्यानंतर इथं शौचालयाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती। आंदोलनाची तत्काळ दखल घेत महाराष्ट्र परिवहन महामंडळाने बसस्थानकातील शौचालयाची व पाण्याची व्यवस्था करत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला व पुढे देखील अशी स्वच्छता राखण्यात येईल असे मनसेला परिवहन महामंडळाकडून आश्वासन देत सदर मागणी पूर्ण करण्यात आली व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला प्रतिसाद दिल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून महामंडळाचे आभार देखील व्यक्त करण्यात आला। या ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळ सदर व्यवस्था करून दिली, शौचालयाची प्रसाधनगृहाची व्यवस्था करून दिली। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अक्राणी करून त्या ठिकाणी धन्यवाद देतो। जय महाराष्ट्र।